नमस्कार स्टुडंट्स. आज आपण 41 लेक्चरला जाणार आणि ह्या कंटेम्पररी डिबेट्सवर म्हणजे समकालीन सिद्धांताबद्दल आहे. आणि हा समकालीन सिद्धांताबद्दल आपण आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थामध्ये दुसरा भागाचा. तुम्हाला सगळ्यांना आठवण असणार की आपण पहिली भागात आपण काय संबंध आहे, सत्ताची काय संबंध आहे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, आणि ह्याच्यामध्ये काय असं पहिली शाळा तिथे आपण हेजिमोनिक स्टेबिलिटी थिअरीची बद्दल अभ्यास केला, म्हणजे वर्चस्व स्थिरता सिद्धांत. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं हा सिद्धांत अतिशय महत्वाची सिद्धांत आहे. आज आपण दुसऱ्या शाळेत जाणार आणि हा शाळा, आणि आपण ते पण पाहिलं की एक ब्रिटिश शाळा आहे आणि एक अमेरिकन शाळा आहे, आणि हे दोघांमध्ये काय फरक आहे आणि त्यांच्या मोठा सिद्धांत काय कोण आहे ह्याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. सो आपण हे पाहिलं तर आता आपण आज आपण विकास आणि अल्प विकसित राज्यांबद्दल आणि विकसित राज्यांबद्दल आज आपण दुसरा सिद्धांतामध्ये आज आपण विचार करूया. इथे आपल्याला पहिली काय येतात की प्रश्न काय. प्रश्न हे आहे की सगळं विकसित देश आहे आशियामध्ये, आफ्रिकामध्ये आणि लॅटिन अमेरिकामध्ये, यांच्यामध्ये तुम्ही लक्ष घातलं तर हा सगळं राज्यांना हे सगळं विकसित राज्य आहे. आणि हा विकसित राज्यांमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्या विषयाबद्दल आधी 1950 आधी कोणी विचार नाही केला. 1950s नंतरच ह्याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थामध्ये विचार झालेला आहे. आपण अमेरिकन आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थांकडे लक्ष घातलं तर आपल्याला का त्यांनी ह्यांच्याशी दुर्लक्ष केले. दोन कारण आहेत दुर्लक्ष करण्याची. पहिली कारण आहे की ते डेटा त्यांच्याकडे होते, ते पश्चिम राज्यांचीच आणि विकासशील राज्यांबद्दलच त्यांच्याकडे. हा विकसित राज्यांबद्दल त्यांना अतिशय कमी माहिती होती. ते अतिशय कमी माहिती असल्यामुळे त्यांनी फार त्याच्याकडे लक्ष नाही घातलं, दुर्लक्ष घातलं. दुसरं तुम्हाला पाहिलं तर ते 50 पर्यंत त्यांना वाटलं की विकसित राज्यांकडे का लक्ष घालायचं, त्यांच्याकडे एवढं महत्व नाहीये आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थाला त्यांचा मोठा भाग पण नाही. आता उदारमतवाद आर्थिक विकास सिद्धांताकडे आपण लक्ष घातलं तर इथे तुम्ही पाहिलं तर विकृतीकरण झाल्यानंतर ह्याचे नवीन राज्य उत्पन्न झाले आणि हा नवीन राज्य तेव्हा त्यांना फ्रीडम स्वातंत्र्य मिळालं. त्याला त्यांचे सगळं आर्थिक धोरणामधून विकास करण्याची उत्सुक होते आणि त्यांच्याकडून आधुनिकीकरण हा विषयाबद्दल त्यांना अतिशय हे पाहिजे. आधुनिकीकरण त्यांना अतिशय महत्वाचे होते. आधुनिकीकरणचे सिद्धांत पण तुम्ही कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये वाचले असणार. हा आधुनिकीकरणकडेच आपण लक्ष घातलं तर हा सिद्धांताची बेसिकली काय मुद्दा आहे. पहिली आहे की हा विकसित राज्य तेच विकासाची पथ घेणार, या रास्ता घेणार
ते आपण घेतलेलं आहे. म्हणजे पाश्चिम राज्य आता विकसित राज्यांनी काय रस्ता घेतलं तेच रस्ते ते पण घेणार अशी आपण समजून त्यांनी पुढे केलं. दुसरं आहे की हा विकासाची यात्राकडे तुम्ही पाहिलं तर पहिली त्यांनी पारंपरिक पूर्व औद्योगिक शेतकरी समाज करून ते एक आधुनिक औद्योगिक मोठ्या प्रमाणात वापर करणारे समाजाकडे पुढे जाणार अशी त्यांनी समजून घेतली. आणि आपण पाहिलं तर विकास म्हणजे काय, ओव्हरकमिंग बॅरियर्स म्हणजे मग अडथळे करून पुढे करून म्हणजे त्यांनी प्री इंडस्ट्रियल पूर्व औद्योगिक उत्पादन मागासवर्गीय मागास असलेला संस्थान आणि परोक्यल व्हॅल्यू सिस्टम म्हणजे मूल्यांची त्यांची अगदी हे व्यवस्था त्यांना विकास होण्यावर बाधा टाकत होते ना आधुनिकवाद वर्ण पण बाधा. सो हा विवाद कडे तुम्ही पाहिलं तर एक आहे त्यांची पारंपरिक सेक्टर आहे आणि ते सेक्टरकडे दुसरी बाजूमध्ये म्हणजे ग्रामीण भागात त्यांची ट्रेडिशनल सेक्टर आहे आणि शहरीची भागामध्ये आधुनिक उत्पादन आहे. हे दोघांमध्ये संबंध तुम्ही पाहिलं तर हे आले की तुम्ही लेबर या कामगारांची कुठे हा आधुनिक ह्याच्यामध्ये त्यांना आधुनिक औद्योगिक मध्ये त्यांना भरपूर लेबर फोर्स आहे म्हणजे त्यांच्यात माणसं जास्त आहे त्यांचे श्रमजीवी पण आहे आणि कामगारांची वर्गमध्ये त्यांना बहुसंख्य भरपूर लोक मिळू शकतात. आता डब्ल्यू रॉस्टॉक यांची आधुनिकवाद सिद्धांताकडे आपण लक्ष घातलं तर त्यांनी मुक्त अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये राष्ट्रीय हस्तक्षेप नाही आणि ते नसलं तर भरपूर गुंतवणुकी होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आर्थिक वाढ आणि विकास होऊ शकतात. त्यांनी ह्याला टेक ऑफ पिरियड म्हणले आणि हा टेक ऑफ म्हणजे जास्त खुश असू शकतात ते पारंपरिक मधून आधुनिकला जायला आणि इथे तुम्ही पाहिलं तर गुंतवणुकी होऊन त्यांची GNP ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टला 10% तरी वाढ असायलाच पाहिजे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर बाजारांची संबंध विकसित राज्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांच्यावर सहकारात्मक प्रभाव पडलेला आहे आणि त्यांची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI कडे तुम्ही पाहिलं तर अतिशय चांगलं त्यांना त्याच्यामुळे फायदा झाले आणि बहुराष्ट्र कंपन्यांनी हे तंट परकीय गुंतवणुकी आणलेला आहे आणि ह्याच्यातून त्यांना प्रचंड फायदे पण झालेला आहे. आता आपण हा उदारमतवाद आर्थिक विकास सिद्धांताकडे लक्ष घातलं तर तुम्हाला एक पारंपरिक समाजमधून आधुनिकवादमुळे एक तुम्ही आधुनिक समाज बनवू शकता. आणि इथे आवश्यक आधुनिकवादची काय फॅक्टर्स आहे. एक बाजारीकरण, बाजाराची अर्थव्यवस्था आणि अजिबात राजकीय हस्तक्षेप नसलेले. दुसरा वाढता आर्थिक गुंतवणुकी
आणि तिसरा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परकीय गुंतवणूक. हे तिन्हीची त्यांचे फॅक्टर्स ते अशी समजा. आता हे तुम्ही पाहिलं तर हा डिपेंडन्सी थिअरी. आपल्याला लक्ष घालायला पाहिजे की मार्क्सवाद हा एक बाजू आणि दुसरा मध्ये उदारमतवाद सिद्धांत मधून आर्थिक आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थामध्ये अतिशय प्रभाविक सिद्धांत आहे. तर तिसरा आहे आपला वास्तववाद मर्कंटाइलिस्ट थिअरी. आता दुसरा हा नवी मार्क्सवाद लोक अतिशय आर्थिक उदारमतवादची मोठा टीका केली. आणि हा तुम्हाला पाहिलं तर पारंपरिक मार्क्सवाद विश्लेषण वरनं येतात. आणि इथे पाहिलं तर मार्क्सचे पुढे ते गेले म्हणून त्यांना आपण नवीन मार्क्सवाद म्हणतो. आणि इथे तुम्ही पाहिलं तर डिपेंडन्सी म्हणजे अवलंबून डिपेंडन्सीकडे तुम्ही लक्ष घातलं तर ते भांडवलशाहीची विकासावर त्यांची म्हणणं आहे की विकसित राज्यांमध्ये भांडवलशाहीची तेच रास्ता असू शकणार नाही. ते वेस्टर्न युरोप आणि नॉर्थ युरोप मध्ये त्यांनी ते रस्ता घेतले आणि त्यांची विकास आणि आर्थिक वाढ झालेला आहे. तेच आपल्याला विकसित राज्यामध्ये होणार नाही. इथे त्यांची म्हणणं आहे सोव्हिएत मार्क्सवादकडे तुम्ही पाहिलं तर हा डिपेंडन्सी सिद्धांतकार म्हणजे अवलंबित्व सिद्धांतकारची म्हणणं आहे की सोव्हिएत सिस्टमची पण त्यांनी मान्यता दिली नाही. त्यांनी म्हणलं ते अतिशय केंद्रीकरण आहे आणि ते केंद्रीकरण मध्ये त्यांची काय अथॉरिटेरियन पण आहे. अथॉरिटेरियन अतिशय त्यांची अथॉरिटेरियन पण आहे. आणि हा अथॉरिटेरियनपणाकडे आपण पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की हा आता आपल्याला समाजवादाची मॉडेल कडे बघायला पाहिजे. ते निकेंद्रीकरण पण केलेलं आहे आणि लोकशाही पद्धत पण आहे. आणि त्यांनी हा उशीर भांडवलशाहीवर मोठा टीका केलेला आहे. लेट कॅपिटलिझम म्हणतात. आणि त्यांची म्हणणं आहे की ह्याला आपल्याला भांडवलशाही ते विश्व पातळीवर आहे त्याच्याकडे आपण लक्ष घातलेलं पाहिजे. आणि विकसित राज्यांना हे भांडवलशाही कडून मदत होणार नाही. का मदत होणार नाही? ते म्हणतात की हा अंडर डेव्हलपमेंट आहे. अंडर डेव्हलपमेंट म्हणजे आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणलं अंडर डेव्हलपमेंटला अल्प विकसित राज्य या विकसितपणा हे एक चौकोट मध्ये त्यांनी सांगितलं. तुम्ही आंतरराष्ट्रीय वसाहतवाद ची व्यवस्थाकडे लक्ष घालायला पाहिजे आणि विकसित देशामध्ये ह्यांची अनडेव्हलप्ड असणं वेगळं म्हणजे अजिबात विकास न झालेला वेगळा आहे, अंडर डेव्हलप्ड वेगळं आहे. म्हणजे काय? आपलं विकास सगळं पाश्चिमाची विकासावर अवलंबून आपण राहणार. सो त्यांची काय होते अंडर डेव्हलपमेंट म्हणजे अल्प विकसितपणा म्हणजे काय? ते एक प्रक्रिया आहे. तिथून भांडवलांची सत्ते या भांडवलांची प्रभाव आपल्यावर वाढून आणि आपल्याला सबड्यू अँड इम्पॉवरिश म्हणजे आपल्याला खाली करून आणि गरिबीतच ठेवणार. सो अंडर डेव्हलपमेंट तुम्ही पाहिलं तर कधी येतात? विश्वाची भांडवलशाहीची त्याच्यावर त्यांची लहर पडल्यानंतरच ते येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलशाहीकडे तुम्ही पाहिलं तर विकास आणि समृद्धी ते
औद्योगिक विश्वाकडे आहे आणि गरीब राज्य विकसतील रेषांमध्ये अल्प विकसित आणि गरिबी हे दोनच आपल्याकडे दिसून येणार. हा अंडर डेव्हलपमेंट थिअरिस्ट या डिपेंडन्सी थिअरिस्टला आपल्याला काय काय नावांशी परिचय करून देणे आवश्यक आहे. पहिला आहे आंद्रे गंतर फ्रँक. हे 1929 मध्ये जन्म झाला आणि 2005 मध्ये त्यांची मृत्यू झाली. हे जर्मन अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आणि आर्थिक इतिहासकार होते आणि त्यांनी हा डिपेंडन्सी थिअरी 1970 मध्ये पुढे केली. आणि वर्ल्ड सिस्टम्स थिअरी, आपण वर्ल्ड सिस्टम्स थिअरी ऑफ इमॅन्युअल वॅलेन्स्टीन केलेला आहे. आणि ह्यांनी मार्क्सवाद पद्धतला राजकीय अर्थव्यवस्थाला वापर केलेला आहे. पण त्यांनी म्हणलं की मार्क्सची ते इतिहास आणि आर्थिक इतिहास ते स्टेजस आहे ते त्यांनी नकारले. डिपेंडन्सी थिअरी ह्यांच्या प्रमाणे काय आहे की कमी विकसितील राज्यांना त्यांचे अपयश होणं त्यांचं चूक नाही. ते का अपयश होतात? बिकॉज विश्वची भांडवलशाही ची त्यांची चौकोट मध्ये हेच होतात. ते म्हणतात की दरेक राज्यांची आर्थिक शक्ती काय असू शकतात, त्यांची भूगोल, त्याच्यानंतर आणि त्यांची ऐतिहासिक सर्कमस्टॅन्सेस. आणि त्यांची म्हणणं आहे की हा कोर आणि पेरिफ्री सेमी पेरिफ्री आपण केलेला आहे. म्हणजे परिघ आणि अर्धपरिघ. आणि त्यांची म्हणणं आहे ह्याच्याकडे आपण लक्ष घातलं तर बेसिकली सगळं कोरकडेच रिसोर्सेस जाणार. आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थावर पूर्णपणे ते स्वतःची नियंत्रण ठेवणार. त्यांची म्हणणं आहे द डेव्हलपमेंट ऑफ द रिच वर्ल्ड वॉज अचीव्ड बाय द एक्सप्लॉयटेशन ऑफ द डेव्हलपिंग वर्ल्ड. म्हणजे शोषणामुळेच त्यांची विकास झाले. तुम्ही वसाहतवाद घ्या, त्याची ब्रिटिशनी भारतावर. दी डायग्राम राईटली शोज म्हणजे कोरवरनच पेरिफ्रीला जातात आणि आपली ते संसाधन आहे ते आपण हे कोर राज्यांनाच देतो. सो त्यांनी इमॅन्युअल वॅलेन्स्टाईन एनर्जी. दुसरा नाव आपल्याला हा सिद्धांत अभ्यास करताना W.W. रॉस्टॉकची सिद्धांत काय आहे? त्यांनी पाहिलं तर की poverty was the reason why some countries overthrew their governments. China and became communist. His theory therefore was based on experiences of Europe, North America and Oceania. So त्यांनी एक टेक ऑफ स्टेज म्हणून असतात आणि ते टेस्ट ऑफ स्टेजवरनं लोकांची विकास होऊ शकतात अशी त्यांची म्हणणं. आणि तिसरा तुम्हाला माहिती समीर अमीन 1931 to 2018 was an Egyptian French Marxian इकॉनॉमिस्ट, अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्र आणि वर्ल्ड सिस्टम्स एनालिस्ट. त्यांनी पहिल्यांदा युरोसेंट्रिसिझम म्हणून हा शब्द आणले आणि डिपेंडन्सी सिद्धांतामध्ये अतिशय महत्वाचे सिद्धांतकार आहे. समीर अमीन तुम्ही पाहिलं तर त्यांनी रॅडिकल राजकीय अर्थशास्त्र ची अतिशय महत्वाची स्कॉलर आहे आणि आफ्रिकावर अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की पर्सिस्टंट ग्लोबल इनइक्वालिटी, सातत्य असलेला विश्वची असमानता आणि भांडवलशाहीनी तिसरा युगमध्ये आर्थिक पोलरायझेशन केल्यामुळे आणि अंडर डेव्हलपमेंट हे पेरिफ्री मध्ये असल्यामुळे म्हणजे परिधीमध्ये असल्यामुळे हे अजून आहे.
आणि आपल्याला चौथा आहे ब्राझिलियन सोशिओलॉजिस्ट फर्नांडो हेनरी कार्डोझो. हे ब्राझीलची राष्ट्रपती पण झाले आणि त्यांनी तुम्ही पाहिलं तर राष्ट्रपती झाले आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी पण डिपेंडन्सी थिअरी हा पुढे त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यांची डिपेंडन्सी थिअरीकडे आपण लक्ष घातलं तर त्यांनी म्हणलं सगळं गरीब राज्यांना मार्केटची ऍक्सेस हा श्रीमंत राज्यांकडेच असतो आणि हा श्रीमंत राज्य हे गरीब राज्यांना त्यांनी एक डिपेंडन्सची संबंध मध्ये जोडतात. आणि तुम्ही पाहिलं तर हा नुसतं अर्थव्यवस्थामध्ये नसतं, दुसरा मीडिया नियंत्रण, राजकारण, बँकिंग, वित्त, शिक्षा, संस्कृती, खेळ, सगळी मानवी संसाधनची विकास मध्ये काय काय आहे नियंत्रण त्यांच्या हातात. आणि तुम्ही पाहिलं तर हा श्रीमंत राज्य त्यांच्याकडे नुसतं आर्थिक व्यवस्था सत्ता नाही, त्यांच्याकडे लष्करी सत्ता पण आहे. राऊल प्रिसेप्टची पाहिलं तर अनकार्ड युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट त्याच्याची पण त्यांनी फाउंडिंग सेक्रेटरी जनरल 1964 to 69 झाले होते. बट नंतर त्यांना वाटलं की ते हा अनटाड फारसा फायदा नाही. त्यांनी भरपूर करण्याची प्रयत्न केले विकसित राज्यांमध्ये, पण त्यांना एवढं कळलं की आंतरराष्ट्रीय पातळीवर तेव्हा श्रीमंत राज्यांना एवढं त्यांची हितामध्ये नाही आणि मग काही आपल्याला विकास करू शकणार नाही. सो डिपेंडन्सी थिअरी ऑफ अंडर डेव्हलपमेंट हे काय असू शकतं? अंडर डेव्हलपमेंट कडे आपण लक्ष घातलं तर हा सगळं ते गरीब राज्य आहे ते एक आपलं चौकोट या विश्वमध्ये एक भाग असतात आणि त्यांची सगळं अर्थव्यवस्था विकसतील राज्यांनीच चालवतात. आणि तुम्ही त्यांची पारंपरिक समाजकडे तुम्ही लक्ष घातलं तर भांडवलशाहीची त्यांनी एक षडयंत्र मध्ये आत त्यांना आणतात आणि त्याच्यानंतर त्यांची सामाजिक रचना, आर्थिक रचना आणि राजकीय रचनाला ते पूर्णपणे नुकसान पण पोहोचू शकतात. सो हे बेसिकली आता तुम्ही अंडर डेव्हलपमेंटला कशी बदलू शकता ते तुम्हाला बाहेरची वर्चस्व वर्ण तुम्ही मुक्त आल्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही. आणि आता नाकारणे डिक्लाइन तुम्ही 1970s मध्ये पाहिलं तर हा सिद्धांताला मोठा कुठून धक्का बसले? 4 एशियन टायगर्स कडून, वाघांकडून त्याला आपण म्हणतो. साऊथ कोरिया, तायवान, सिंगापूर आणि हाँगकाँग यांना आर्थिक वाढ बाजारीकरण मध्ये एकीकरण होऊन झालेलं आहे. सो डिपेंडन्सी थिअरिस्टनी कुठे चुकलं? आतलं ते फॅक्टर्स आहे, डोमेस्टिक फॅक्टर्स आहे, त्याच्यावर त्यांनी नुसतं ते स्टॅग्नेशन अँड मिझरी एवढंच त्यांनी राज्य आणि सामाजिक प्रभावांकडून केलेला आहे. बट त्यांनी पदानुक्रम आणि असमानक विनिमय वर त्यांनी फारसं हे जास्त करून त्यांनी ह्याच्याकडे बघू शकलं नाही. इथे आपल्याला अजून एक अर्थविज्ञान बद्दल थोडा आपण परिचय करून घ्यायला पाहिजे. त्यांच्या नाव आहे गुन्नार मिरडार. गुन्नार मिरडार स्वीडन की अर्थवैज्ञानिक होते आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप त्याची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी होते. आणि हा वेळेत त्यांनी भरपूर संशोधन आणि साधनची विकासांची केंद्र उघडलेला होते आणि 10 वर्ष ते पोझिशन नंतर असल्यानंतर
त्यांनी 1957 मध्ये राजीनामा दिले. कार्ल गुरनार मिर्डाल, ते स्वीडन मी सांगितलं विज्ञान अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1974 मध्ये नोबेल प्राइज पण मिळालं होतं. आणि त्यांनी कुठे मेनली थिअरी ऑफ मनीवर त्यांना मिळालं होतं. गुन्नार मिर्डालची मिसेस पण त्यांनी दोघं मिळून आल्वा मिर्डाल त्यांची बायको त्यांनी एशियन ड्रामा म्हणून अतिशय एक चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांनी अनसर्टनिटी अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ प्राइजेस ह्याच्यावर आणि असमानतावर दक्षिण आशियामध्ये गरिबी ह्याच्याबद्दल अतिशय चांगलं लिहिलेलं आहे. आणि लँड रिफॉर्मवर पण लिहिलेलं आहे. आता मर्कंटाइलिस्ट मिडल पार्ट मी तुम्हाला सांगितलं वास्तववाद हा मर्कंटाइलिस्ट. राहुल प्रेसिबिच आणि गुन्नार मिर्डाल त्यांनी सांगितलं दोघांनी की मुक्त व्यापार आणि कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणजे तुलनात्मक फायद्याची विरुद्ध होते. त्यांचे म्हणणं होते की दोज एक्सपोर्ट कमॉडिटीज म्हणजे ते हे तुम्ही वर्ल्ड मार्केट्स मध्ये येतात ते औद्योगिक आणि वरच्या तंत्रज्ञानाची हे असल्याशिवाय फायदा होणार नाही. सो दक्षिण राज्यांना या गरीब राज्यांना या विकसित राज्यांना त्यांना औद्योगिकरण अतिशय महत्वाची आहे. आणि हा औद्योगिकरण पहिला स्टेजेस मध्ये अतिशय त्यांची कॉस्ट त्यांना फार ते उंच असू शकतात फार जास्त असू शकतात. तो त्यांना हा मध्यम रस्ता घ्यायला पाहिजे की इकॉनॉमिक ऑटॉनॉमी आर्थिक स्वायत्तता आणि पूर्णपणे एकीकरण आंतरराष्ट्रीय भांडवलशाही अर्थव्यवस्थामध्ये एकीकरण होण्यामध्ये त्यांनी बाजार आणि राज्यामध्ये पण विचार केलेला आहे. त्यांची म्हणणं आहे की बाजाराची शक्तीमुळे या बाजाराची अपयशमुळे आणि ते बहुराष्ट्र कंपन्या ते हे भांडवलशाहीची पुढेकरण करतात त्यांच्या बरोबर स्पर्धा करणं फार अवघड आहे. त्यांच्याकडे पैशाची सत्ता आहे आणि अतिशय शक्तिशील असतात. तंत्रज्ञान पण त्यांच्या बाजू असतात आणि त्यांनी संशोधन आणि विकास पण भरपूर केलेला असतात. दुसरं आपण पाहिलं तर ते गरीब राज्य आणि विकसित राज्यांमध्ये नोकरशाहीची अपयश पण होऊ शकतं. नोकरशाहीमध्ये अतिशय रेड टेप आणि इनएफिशियन्सी पण असू शकतं. दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणलं राज्य आणि बाजारमध्ये कुठेतरी समतोलून बॅलन्स ठेवायला पाहिजे, संतुलन ठेवायला पाहिजे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर बाजाराची अतिशय एफिशियन्सी असू शकतात आणि दुसऱ्या बाजूनी तुम्हाला राज्याची हस्तक्षेप असायलाच पाहिजे. कुठे कुठे बाजारामुळे असमानता वाढत असलं तर राज्याचे हस्तक्षेप असून ते असमानता कमी करायलाच पाहिजे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर आधुनिक मर्कंटाइलिझम म्हणजे काय? मर्कंटाइलिझम म्हणजे संतुलन, राष्ट्रीय स्वायत्तता आणि आंतरराष्ट्रीय एकीकरण. म्हणजे तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये एकीकरण होण्याआधी तुम्ही सेल्फ रिलायन्स असायला पाहिजे. दुसरं तुम्हाला संतुलन असायला पाहिजे राज्य आणि राष्ट्र आणि बाजार म्हणजे मुक्त बाजार जी सत्ते आणि राज्याची काय रेग्युलेशन आहे त्याच्यामध्ये.
फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला थेट परकीय गुंतवणूक ते बहुराष्ट्र कंपन्या आणतात आणि त्याच्यामुळे त्यांनी आधुनिकीकरणची मोठा त्यांची तंत्रज्ञान आणून हे करतात. बट तुम्हाला कुठे पण संतुलन ठेवायचं की ते राष्ट्रीय औद्योगिक या लोकल औद्योगिक स्थानीय औद्योगिकला पण राज्य मदत करायलाच पाहिजे. बिकॉज हा बहुराष्ट्र कंपन्या ते कंपन्याला स्पर्धा करणं फार अवघड आहे. तर त्याच्यामुळे राज्यांनी त्यांना प्रोटेक्शन द्यायला पाहिजे आणि त्यांची नुकसान न झाले म्हणून पण बघायला पाहिजे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर बहुराष्ट्र कंपन्यांची मोठी भूमिका आहे. हा भूमिका काय? तुम्ही विकसनशील राज्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर बहुराष्ट्र कंपन्या आत येऊन त्यांनी भरपूर फायदा होतात बिकॉज त्यांनी FDI ते परकीय गुंतवणूक आणतात. बट आपले स्थानीय उद्योग उद्योगी त्यांना स्पर्धा करणं होणार का? आणि तुम्ही पाहिलं तर हा बहुराष्ट्र कंपन्या आपला पूर्णपणे बाजार त्यांच्या नियंत्रणमध्ये घेऊ शकतात आणि हा चांगलं नाही. हा बहुराष्ट्र कंपन्या विकसनशील राज्यांची एक त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते राज्य शक्तिशील राज्य आहे त्यांनी बहुराष्ट्र कंपन्यांवर नियंत्रण घेऊ शकतात. बट ते शक्तिशील राज्य नाही मग त्यांना अतिशय अवघड होतात. सो आर्थिक विकास दक्षिण आणि विकसनशील राज्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कुठेतरी संतुलन पाहिजे. तुमची औद्योगिक स्थानिय औद्योगिकला प्रोत्साहन देऊन आणि राज्याला बहुराष्ट्र कंपन्यांवर काहीतरी नियंत्रण ठेवायलाच पाहिजे. आता इथे तुम्ही पाहिलं तर कुठे त्यांची वीकनेस कुठे येतात म्हणजे दुर्बलता या कमजोरी कुठे आहे? दक्षिणची राज्याकडे आपण लक्ष घातलं तर त्यांची राजकीय प्रशासनाची क्षमता कितपत आहे याच्यावर फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे राज्याचे हस्तक्षेप कितपत अर्थव्यवस्थामध्ये होतात. आता आपल्या राज्यांमध्ये आपल्या भारतामध्ये अमेरिकेची इलेक्शन्स नंतर प्रश्न आले की बहुराष्ट्र बिग टेक लोकशाहीला ते मदत करतात का ते लोकशाहीची एक आव्हान आहे. अमेरिकेची आत्ताशी इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यावर मोठा प्रश्नचिन्ह. आता ट्विटर सारखं फेसबुक सारखं ते आपण काय लिहितो आणि त्यांना काही माहिती तुमच्यापर्यंत पोचायचं नाही तर ते बाधा डाळू शकतात आणि हा लोकशाही म्हणजे अतिशय धोकेशील आहे. बिकॉज हे लोक निवडून येत नाही आणि त्यांना राज्याची लोकांशी त्यांना काही अकाउंटेबिलिटी नाही. आयशी लोकांशी तुम्ही कशी करणार हा मोठी प्रश्न आलेला आहे आणि विकसनशील राज्यांना पण हा मोठा प्रश्न आहे. बिकॉज आयशी ट्विटर आणि आयशी सोशल मीडियाची सामाजिक मीडियाची मोठी कंपनी आहे. त्यांची सत्ता तुम्ही बघू शकलं तर आणि हा लोकशाहीला फायदेशीर होऊ शकणार नाही. दुसरा आपण पाहिलं तर भरपूर राज्य अतिशय करप्ट आहे आणि त्यांची स्वहितांसाठी त्यांची अभिजन विकासाची समस्याला वापरू शकतात आणि ह्याच्यामुळे अजून मोठा समस्या त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि अर्थव्यवस्थामध्ये करू शकतात आणि करप्शनमुळे ते अजून वाढू शकतात.
आता डेव्हलपमेंट आता सिद्धांतापर्यंत आपण काय केलं? आपण म्हणले उदारमतवाद आहे, डिपेंडन्सी थिअरीज म्हणजे मार्क्सवादी पद्धतीची आहे, आणि आधुनिक मर्कंटाइलिझम म्हणजे वास्तववादाची. त्यांची आपण खरी क्लेम काय आहे आणि खोटी काय हे बघूया. उदारमतवादकडे तुम्ही लक्ष घातलं तर त्यांची म्हणणे मुक्त बाजारची अर्थव्यवस्था वाढ आणि विकासाला मदत करतात. पण त्यांनी कधी म्हणलं नाही की बाजाराला तुम्ही रेग्युलेटर्स करायचे नाही, राज्याला काय पण नियंत्रण पाहिजे. दुसरं डिपेंडन्सी थिअरीज, अवलंबून सिद्धांतवाले काय म्हणतात, डिपेंडन्स शेप्स थर्ड वर्ल्ड, म्हणजे तिसरा युगाची राज्य या विकसित राज्य असं आपण त्यांना म्हणतो, त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि श्रीमंत राज्यांवर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. हे खरं. ते हे कोटा असू शकतात की आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थामध्ये एकीकरण झालं तर आपलं अंडर डेव्हलपमेंट होतात ते म्हणत. ते सगळ्याला सारखं नाही, काय काय देशांना जातात, पण तुम्ही आशियाचे 4 ते विभाग, या 4 टायगर इकॉनॉमीज कडे पाहिलं तर पैसे झालं नाही. आता आधुनिक मर्कंटाइलिझमची म्हणणं काय आहे की विकास सगळ्यांना फायदा होतात, पण विकास मध्ये तुम्हाला राज्य मोठा खेळाडू या भूमिका बाजारीकरणसाठी, स्वायत्ततासाठी आणि एकीकरणासाठी राज्याच्या भूमिका अतिशय महत्वाची आहे. हे एवढंच ते म्हणतात. ते म्हणत नाही की सरकार सारखं अर्थव्यवस्थावर नियंत्रण जास्त करू शकत नाही या करू शकत नाही, हे एक फॉल्स क्लेम आहे. आता भांडवलशाहीची तुम्ही पण पाहिलं तर त्यांची अनेक वाट आहे, म्हणजे विविधता आहे. भांडवलशाही एक प्रकाराची रस्ता आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थामध्ये घेतला आहे. बॅरी बुझान आणि जॉर्ज लॉसन ते सांगतात 4 प्रकार आहे भांडवलशाही. काय प्रकार आहे? 2 लोकशाही प्रकार आहे. एक काय उदारमतवाद लोकशाही भांडवलशाही आहे, देश अमेरिकेसारखं, आणि सामाजिक लोकशाही भांडवलशाही आहे तशी जर्मनी आणि स्वीडन. आणि लोकशाही नसलेला स्पर्धिक हुकुमशाही रशिया आणि व्हेनेझुएला मध्ये भांडवलशाही आहे. आणि राज्य नौकरशाही भांडवलशाही चीन मध्ये आहे. इथे तुम्ही पाहिलं तर बाजार उदारमतवाद लोकशाहीमध्ये त्यांची वर्चस्व आहे आणि राज्याची दुसरं मध्ये राज्याची वर्चस्व आहे. चार्ल्स कुपचान म्हणून आहे, त्यांनी म्हणले की वेगळ्या प्रकाराची लोकशाही नसलेला राजवटांमध्ये आहे, आणि त्यांनी त्याच्यात 6 तऱ्हेची मांडलेला आहे. पहिली त्यांनी मांडलं कम्युनल ऑटोक्रसी, त्याला चीनची उदाहरण. पेटर्नल म्हणजे पितृची हुकुमशाही रशिया, आणि ट्रायबल हुकुमशाही कुठे त्याचे राजकीय समुदाय एक ट्राईब या क्लॅन मध्ये आहे, तशी पर्शियन गल्फ शेकडम्स, म्हणजे तुमची सगळं ते सौदी अरेबिया UAE अशी. मग थिओक्रॅट्स म्हणजे ते धर्म या ईश्वराच्या ह्याच्यावर ते सगळं मुस्लिम सिस्टम्स ऑफ द मिडल ईस्ट. स्ट्रॉंग मॅन म्हणजे आफ्रिकामध्ये ते त्यांच्याकडे तानाशाते असतात, अतिशय शक्तिशील नेतृत्व असतात.
म्हणजे आणि त्यांच्यामध्ये लोकशाही नसते. पॉप्युलिस्ट म्हणजे मेड अप ऑफ लेफ्ट विंग डावाची पॉप्युलिस्ट रेजिम्स असतात लॅटिन अमेरिकेमध्ये. सो हा सगळं तऱ्हे पण असू शकतात. आता चायनीज मॉडेल काय? बिकॉज चीनला आता आपण एक अर्थव्यवस्था म्हणून मानतो. त्यांनी भांडवलशाहीला पण मान्य केले, बट राज्य चौकोटमध्ये त्यांची अजून मार्क्सवादी हुकुमशाही आहे. आणि इथे पाहिलं तर कम्युनिस्ट पार्टी अतिशय मोठा बहुराष्ट्रीय कंपनी आहे. सो हे अशी मॉडेलला आपण कशी बघणार? सो ते म्हणतात आधुनिकताला वेगळं वेगळं रस्ता आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर हुकुमशाही तानाशाही मध्ये तुम्हाला करप्शन भरपूर असू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर अतिशय रॅपिड वाढ, एक्सपोर्ट वाढ आणि अतिशय चीप लेबर म्हणजे कामगारला अतिशय कमी वेतनावर ठेवणं. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ह्याची यशस्वी कशामुळे होतात? तुमची एक्सपोर्ट करण्याची वाढ प्रचंड वाढायला पाहिजे आणि तुम्हाला तुमची कामगारला कमी पैशावर काम करून घ्यायला लागतात त्यांच्याकडून. चायनाला आता काय हायटेक म्हणजे मोठी तंत्रज्ञानाची वरच्या ह्याच्यामध्ये जाण्याची त्यांना उत्सुक आहे. बट तिथे तुम्ही पाहिलं तर बहुराष्ट्र कंपनी अमेरिका आणि युरोपची त्याच्यामध्ये जास्त आहे. आणि इथे दोन गोष्टीला चीनला मोठा धक्का बसू शकतात. एक पर्यावरणची डिग्रेडेशन वर आणि दुसरं वाढता असमानता चीनमध्येच. आणि हा मोठा आव्हान आहे. ह्याच्यावर आपण भरपूर विचार करायला पाहिजे. आणि हा डिपेंडन्सी थिअरिस्टनी फार त्यांची पुढे त्यांनी गेलेला आहे. सो अशी नवीन नवीन ते आलेला आहे, त्याच्यावर पण त्यांची विचार आपले पुढे आलेला आहे. सो हा सेकंड शाळा आहे, ते शाळा विकास आणि अल्प विकसित पणावर त्यांनी भरपूर विचार केले. आणि ह्याला अवलंबून शाळा म्हणतो, अवलंबून सिद्धांत पण म्हणतो. आणि हा सिद्धांत मार्क्सवादी या नवी मार्क्सवादी विचारधारामधून आपल्याकडे आलेला आहे. थँक्यू स्टुडंट्स. इथे आपण आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण शेवटच्या 2 सिद्धांतावर विचार करूया. थँक्यू.